जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा तू आता उद्धार हो, तू का म्हणे आता उद्धार हो तू होई, आणि मज ठेवी पाहिजे संतांच्या, मला संतांच्या पायावरती ठेव. एकदा का त्यांच्या पायावरती ठेवलं ते काय करतील, भागलिया मज वाहतील कडी, ते मला हातात धरतील आणि ह्या थडावरनं त्या थडीपर्यंत पोचवतील. म्हणजे या मृत्यू लोकांच्या थडीवरनं स्वर्गाच्या दिशेने उद्धाराच्या दिशेने ते मला पोचवतील. म्हणून त्या संतांची संगती दे, बाकीचं काही नको. या अभंगामधून अभंग घेऊन सोडवण्याचा प्रयत्न केला, अभंगाचा भावार्थ मांडण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीची दोष, माझ्या बुद्धीची दोष. जे बरोबर असेल ते माझ्या गुरुजींचं आहे, जे चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीची दोष आहे. काही चुकलं असेल पुन्हा एकदा माफी असावी. जाता जाता काही गोष्टी सांगून जायला जाऊ, त्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. नाही तुम्ही सगळं कीर्तन लक्षात ठेवलं तरी चालेल, पण एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट, मुलांना चांगले संस्कार लावा. आर रोजी जर बघितलं तर मुलांना संस्कार राहिलेले नाही. लहान लहान मुलं, सर्वात महत्वाचं मुलांचं वेगळे, पण अगोदर बापाने सुधारलं पाहिजे. बापच जर पोरासमोर जर दारू पिणार असेल, बापच जर पोरासमोर जर गायछाप म्हणत असेल, कोणत्या अँगलने तो मुलगा सुधारणार आहे? बाप हातावरती गायछाप घेतो, मुलांना म्हणतो बाळा गायछाप खाणं चुकीचं आहे. या गायछापनं बऱ्याच जणांचं वाटलं झालं. अरे ज्याचं राहिलं त्याचं ठोकून टाकून राहिलं, मी त्यासाठी थोडंफार शिल्लक ठेवलं, तेवढं सांभाळून ठेव. असं जर बाप जर पोरा देखत जर खात असेल, पोरगा सुधरेल ना? नाही सुधारणा. अगोदर बापाने बदललं पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आज रोजी आपल्या मुलांना आपल्या हिंदू धर्माविषयी, आपल्या धर्मग्रंथ याविषयी थोडीफार माहिती दिली पाहिजे घरामध्ये. आज जर बघितलं तर आपलं लग्न इतका घोडा पोरग आहे, त्याला जरी विचारलं बाळा आपला धर्मग्रंथ कोणता आहे, पण ही आपल्याला काय माहिती, काय माहिती. अवघड महाराज परिस्थिती सध्याची. आपण शिकवलं पाहिजे, मुलांना चांगले संस्कार लावले पाहिजे. मुलांना चांगले संस्कार लागावं वाटत असेल तर ह्या जगातामध्ये एकच व्यासपीठ राहिले, ते म्हणजे वारकरी शिक्षण, वारकरी संप्रदाय हे व्यासपीठ राहिले. बाकीचं नाही महाराज. बाकीच्या ठिकाणी अवघड आहे. कोणत्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी शिकवलं जातं भारत माझा देश आहे, शाळेमध्ये शिकवलं जातं भारत माझा देश आहे. नाही का आळंदीमध्ये मुलांना शिकवलं जातं, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलांना शिकवलं जातं हे विश्वची माझे घर. चांगले संस्कार दिले जातात, म्हणून मुलांना चांगल्या संस्काराची गरज आहे. याच्या पलीकडे व्यसनापासून दूर राहा, व्यसनापासून दूर राहा. दादा जीवनामध्ये तुम्ही 1000चा नाही 10,000चा ड्रेस वापरा, पण व्यसनापासून दूर राहा, व्यसन करू नका. तिसरी गोष्ट, गोमातेची सेवा करी. कशाची सेवा करा? गोमातेची. अरे गो से क्या नाता है, गो तो हमारी माता है. अरे ज्या वेळेस मुलाची आई जाते ना, त्यानंतर मुलगा जो जिवंत राहतो तो गोमातेच्या दुधावरती राहत असतो. पण गोमातेची सेवा केली पाहिजे, केली पाहिजे. अरे तुमच्या दारामध्ये लाखो रुपयाने पीक येऊ द्या, लाखो रुपयाने पीक येऊ द्या. समजा तुमच्या दारामध्ये एखादी देशी गाय गोमाता जर बांधलेली, जी घराला तुमच्या गोमाता बांधल्यानंतर शोभा येते, ती शोभा गोमाता नसलेली येत नाही. घरासमोर पाहिजे, घरामध्ये आई पाहिजे, घरासमोर गाई पाहिजे, आई पण घरामध्ये पाहिजे. म्हणून 5वी गोष्ट असेल, माय बापाची सेवा करा. अरे तुम्ही कोणत्याच तीर्थाला जाऊ नका, कोणत्याच तीर्थाला जाऊ नका, फक्त काय करा, माय बापाची सेवा करा. आणि जाता जाता महत्वाचा संदेश देईल बाबा, आपण ज्यांच्यामुळे या ठिकाणी सुंदर असे बसलोत ना, त्या व्यक्तींचा आदर करायला शिका. पहिली गोष्ट म्हणजे शेतकरी राजा, आणि दुसरी गोष्ट म्हणजे भारत देशाचा जवान. अरे तो जवान सीमेवरती लढतोय, म्हणून आपण या ठिकाणी सुंदर असं बसलोय, सुंदर असे कार्यक्रम करतोय. तो जर लढला नसता ना महाराज, तो जर लढला नसता तर काय झालं असतं, काय झालं असतं, लढला नसता. आपल्याला इथं कीर्तन करायचं असतं तर परवानगी काढावं लागते. हुजूर हम थोडा कीर्तन करना चाहते, तो हुजूर म्हटला असता. हो कीर्तन क्या होता है आपल्याला सांगावं लागलं असतं. एक जण बोलताय, बाकी जण ऐकताय, उसे कीर्तन करताय असं सांगावं लागलं असतं. पण महाराज त्यांच्यामुळे आपण सुखी. अरे एवढं दुःख आहे त्या देशाची सेवा करत असताना. काय सांगू, सीमेवरती रेंज नसते ना, जर साधा मित्रांना भेटायचं असलं ना, त्याला हवेला विनंती करावी लागते. हे गुजरने वाली हवा, या हवेला विनंती करावी लागते, आई आमच्या मित्रांना आमचा संदेश पाठवला. फोन लागत नाही, काहीच नाही. खूप कठीण जीवन असतं महाराज. आणि आपल्या गावामध्ये आता मला माहित पडलं की बरेचसे जवान सिलेक्शन झालेत. एकदा ज्याचे जवान सिलेक्शन झालेत आणि ज्या आई वडिलांची मुलं भारत मातेची सेवा करताय, एकदा त्या आई वडिलांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे महाराज. सुंदर महाराज, त्यांच्यासारखा त्याग कुणाचा आहे, कुणाचा त्याग. अरे स्वतःचा काळजाचा तुकडा देशासाठी सोडायचा आहे. काय झालं, सुनील दादाचं लग्न झालं, घडलेला प्रसंग सांगते. लग्न झाल्यानंतर 1.5 ते 2 वर्षानंतर त्याची ड्युटी 2 वर्षानंतर सीमेवरती लागली. सीमेवरती लागल्यानंतर घरी 5 ते 6 महिन्याची चिमुरडी होती. चिमुरडी पोरगी
ती 5-6 महिन्याची झालेली होती. सीमेवरती लागली. 3 वर्षानंतर सुट्टी भेटणार होती. दिवाळी 8 दिवस राहिली होती आणि सुनील दादाचं घरी पत्र आलं होतं. त्या पत्रामध्ये लिहिलेलं होतं, बाबा लक्ष्मीपूजनच्या आगल्या दिवशी 14 तारखेला मी उतरणार आहे, सकाळच्या बसने मी घरी येणार आहे. असं माहीत पडल्यानंतर बापाला एवढा आनंद झाला महाराज. आणि याचा विचार करा ना दादा, ज्या बापाचा पोरगा जर देशाची सेवा करतोय त्या बापाचं हृदय किती फुलून येत असेल. तो बाप स्वाभिमानाने लोकांना छाती टोकून सांगतो, माझा पोरगा देशाची सेवा करतोय. स्वाभिमान आहे महाराज या गोष्टीचा. कारण की त्या मुलाच्या जीवावरती अनेक परिवार सुखी राहतात देशाची सेवा करत असताना. महाराज त्या बापाने अख्ख्या गावामध्ये सांगितलं, माझा बाळू येतोय, माझा दादा येतोय. महाराज आईला बातमी कळली. आईने सुद्धा संपूर्ण ठिकाणी सांगितलं. पत्नीला कळली. पत्नीला खूप आनंद झाला. अरे 2-2, 3-3 महिने फोन लागत नव्हता माझ्या पतिराजाचा, माझ्या परमेश्वराचा. येतोय, आनंद वाटला. ती छोटीशी चिमुरडी होती ना, ती 3.5 वर्षाची झाली होती. ती बोलायला लागली होती, पळायला लागली होती. ती गल्लीत सांगत होती, माझे बाबा येणारे, माझे बाबा आले की मला खाऊ आणणारे, माझे बाबा आले की मला कपडे आणणारे, माझे बाबा आले की मला खेळणी आणणारे. असं सुंदर ती गल्लीमध्ये सांगत होती. पण काय झालं ऐका, पुढं दिवस जवळ आले. 13 तारीख आली. 13 तारखेला संपूर्ण आता कोणी येणार म्हटल्यावरती जेवण संपूर्ण जण गल्ली जमा होते ना, जमा झाली. संध्याकाळचं जेवणाचा टाइम झाला. त्या बापाने जेवण केलं नाही. बापाने सांगितलं, माझा बाळू आला की उद्या त्याच्यासोबत जेवण करतो. आईने सांगितलं, नाही नाही, माझा काळजाचा तुकडा येतोय, कशाला मी जेवण करे, सकाळी करते. त्या पत्नीला सांगितलं, तू तरी खाऊन घे ताई, 2 घास खाऊन घे. ताईने सांगितलं, मी देवाला आजपर्यंत विनंती करत होते, ए देवा, ए देवा, ए देवा, तुला विनंती करते, माझ्या कपाळाची भूमिका सुखी ठेव, विनंती करत होते, तू येणार आहे, कशाला मी त्याच्याकडे सकाळी ती आली, त्यांच्यासोबत मी जेवण केलं. याच्या पलीकडे खरं सांगू दादा, ती छोटी होती ना दादा, तिने सुद्धा जेवण केलं नाही. तिने सुद्धा विचार केला, नाही माझे बाबा येत आहे, माझे बाबा मला खाऊ आणणार आहे. आईला सांगितलं, गल्लीत सांगितलं, माझे बाबा आले त्यांच्याकडनं खाऊ खाणार आहे, त्यांच्या हातून खाऊ खाणार आहे, तोपर्यंत मी जेवण करणार नाही. सर्व झोपले. बापाला झोप लागली नाही, आईला झोप लागली नाही, पत्नीला झोप लागली नाही. झोपायचं सोडून पडून राहिले महाराज. सकाळी 9 वाजता बस येणार होती. 6 वाजता बस स्टँडवरती आंघोळ करून 9 वाजेची बस बस बंद. सर्व प्रवासी माझा माणूस कंडक्टर विचारला, का हो एखादा देशाचा जवान आर्मी राजा बसलेला होता, उतरला असेल? नाही नाही, कोणीच बसलं नाही. दुसरी बस 12:30 वाजता. तो बाप तोपर्यंत बस स्टँडवरतीच थांबला. अशक्तपणा आला होता. 12:30 वाजेची बसची वाट बघत होती. 11 वाजेच्या दरम्यान भारधाव वेगाने एक अँब्युलन्स आल्यानंतर थोडी भारधाव वेगाने आली. बापाला वाटलं कुणीतरी असेल गावातलं, जाऊ द्या आल्यानंतर त्यांच्याच घरात ते बघितल्यानंतर बापाला वाटलं काय झालं. बाप परत गेला. आईने त्या काचेच्या तुकड्याला बघितलं. आई महाराज जागेवरती आटेकाला. आईने जागेवरती देह सोडून दिला. आई गेली महाराज. बाप चक्कर पडला. पत्नी होती ना, ती रडत होती. जी छोटीशी चिमुरडी होती ना दादा, ती विनंती करत होती प्रत्येक नातेवाईकाला, प्रत्येक त्या आईला तिच्या मम्मीला विचारत होती, मम्मी सांग ना माझे बाबा कुठे, माझे बाबा माझ्याशी बोलत का नाही, मम्मी सांग नाही, सांग नाही, का बोलत नाही, सांग ना त्यांना माझ्यासोबत बोलायला, माझा खाऊ कुठे, सांग नाही, सांग नाही. मग त्यांना विचारणार, पण त्या सांगणार तुझे बाबा कोण सांगणार? सोपं नसतं महाराज. जवानाची पत्नी बनून जीवन जगणं सोपं नसतं. जवानाची आई वडील बनून जीवन जगणं. महाराज सकाळचा फोन आला, संध्याकाळचा फोन आला, त्या जीवाला दाब कठीण जीवन असतं महाराज. त्या मुलीची उद्गार एका कवीने वर्णन केले. बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए, मम्मी दादी दादा सब रोते हैं तुम कहाँ गए, जल्दी लौटो पापा कब तुम सबके, बेटी पुकारे पापा तुम कहाँ चले गए. मुलगी विनंती करत होती, दादा पप्पा कुठं गेले सांगा ना, सर्वजण तुमची आठवण काढताय, कुठं गेले, काय सांगू. अपना करे दिल दिया है
मन